कुळ कायद्याअंतर्गत जमीन वाहिददार शेतकऱ्यांना जमिनीचा मालक करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी गेल्या 3 दिवसापासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे। मानकलाल शिवनारायण सिकची चॅरिटेबल ट्रस्टने अवैधरित्या संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीवर ताबा केला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। रामा, आष्टी, साऊर, वलगाव आणि टाकरखेडा या 4 ठिकाणी संबंधित जमीन असून या परिसरातील शेतकरी कुळाची जमीन आपल्या ताब्यात देण्यात यावी या मागणीसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे। विनायकराव यशवंतराव जुनगरे राहणार रामा, आमच्या जवळ धर्मशाळेची 70 वर्षापासून जमीन आहे, वाहिददार आम्ही आहोत। ती जमीन शासनाने शासन नियमाप्रमाणे आम्हाला खरेदी करून देण्यात यावी, बस खरेदी एवढीच मागणी आम्हाला। आता हे जे ट्रस्ट मालक आहे हे जबरदस्तीनं आमच्या जमिनीचा ताबा घेऊन राहिली, खोट्या करून राहिली। माझा ताबा नाही घेतला तर आम्हाला ती नियमाप्रमाणे खरेदी करू। आम्ही भूमिहीन आहोत, आमच्याकडे जमीन नाही आहे। या जमिनीवर आमचा सर्वांचा उदरनिर्वाह आहे आणि 70 वर्षापासून आम्ही ते वाहतोय। आता तीव्र करू, मग आता उपोषण करू, एकदम याचं आमरण उपोषण करू आम्ही। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय किसान, जय जवान जय किसान। भारत माता की जय। जमीन वंदे मातरम। जमीन खरेदी करून मिळाली पाहिजे, जमीन खरेदी करून मिळाली पाहिजे। आम्हाला भूमिहीन करू नये, आम्हाला भूमिहीन करू नये। आमच्याकडे दुसरी शेती नाही आहे, आमच्याकडे दुसरी शेती नाही आहे। त्याच्या भरोशावर कुटुंब परिवार आमचा आहे। जमीन खरेदी करून मिळालीच पाहिजे, जमीन खरेदी करून मिळालीच पाहिजे शासनाच्या नियमाने, शासनाच्या नियमाने। जय जवान जय किसान, शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय।